हुकमाची राणी या मालिकेत प्रेक्षकांनो असला भारी जबरदस्त ट्विस्ट येताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आबांच्या विरोधात तो नोटरी वकील जे काही खोटी साक्ष देतो त्याविरुद्ध इतके सारे भारी जबरदस्त पुरावे राणी आणि इंद्राने मिळवून त्या वकिलाची चांगलीच धुलाई केलेली आहे. हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे सगळं कसं घडणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेलच. उर्मिला विरुद्धचा खटला जिंकल्यावर आणि मालतीवरचे सगळे चोरीचे आरोप पुसल्यानंतर सगळेजण हे माडिक मस्तपैकी आपल्या घरी आलेले असतात. राणीचा इकडे आता मालती खूप असं सुंदर कौतुक करत असते आणि कौतुकाचा तिच्यावर वर्षावच करत असते. मालती खूपच खुश असते आणि राणीला सॉरीसुद्धा बोलते की मी तुझ्यावर विश्वास दाखवला आहे. आणि इकडे आता इंद्रासुद्धा राणीचं खूप कौतुक करत असतो. आबाही राणीचं कौतुक करतो. पण राणी या सगळ्यांना मस्तपैकी ते सावध करत असते की आता आपण फक्त एक पायरी जिंकलेलो आहे. आपल्याला जर ही अख्खी केस जिंकायची असेल तर एक खूप मोठं आपल्याला काम करावं लागेल. आता हा वकील जो कारखानीस वकील आहे तो खूप हुशार आहे आणि या सगळ्यात मुरलेला आहे. तो आपल्या सगळ्यांवर नाना प्रकारचे आरोप करेल, आपल्याला चिथून द्यायचा प्रयत्न करेल. खास करून इंद्रा सर, तुम्हाला आता तुमच्या रागावर ताबा ठेवायचा आहे. मान्य आहे भर कोर्टामध्ये सगळ्यांसमोर आता आरोप प्रत्यारोप होतील, आपल्यावर नको नको ते आरोप केले जातील, पण तुम्ही या कशालाही रिॲक्ट व्हायचं नाही. जर तुम्ही या सगळ्यावर रिॲक्ट झाले आणि कोर्टामध्ये भांडण केलं आणि सगळं प्रकरण आपल्या हाताबाहेर जाईल आणि मग आपल्याला आपली केस जिंकायला खूप जड जाईल. त्यामुळे आता मी जे काही सांगते त्यावर तुम्ही सगळे लक्ष देऊन ऐका. मालती मॅडम, तुमच्यावरही खूप काही आरोप होतील. हा चोरीचा आरोप फक्त एक बहाणा होता, पण इथून पुढेही आपल्याला केस जिंकताना खूप सावधगिरीने जिंकायचं हवं. तुम्ही सगळे तुमच्या रागावर ताबा ठेवसाल ना, तेव्हा आबा, मालती आणि इंद्रा असं म्हणतात की हो राणी, तू सांगेल ते सगळं काही आम्ही करेल आणि तुझ्या मागंच आम्ही करेल. त्यामुळे आपण आपली केस जिंकू आणि आपल्या घरात जाऊ. आता राणी मालतीला बोलते, मालती मॅडम, तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर मी अगदी जग जिंकून दाखवेल. तेव्हा मालती म्हणते, राणी, माझे आशीर्वाद आणि माझी सोबत कायम तुझ्यासोबत आहे, तू आता काळजी करू नको. इकडे महाडिकाच्या बंगल्यामध्ये आता विक्रांत आणि ही उर्मिला खूप चिडलेली असते, कारण उर्मिलाचा डाव आता उर्मिलावर उलटलेला असतो. महाडिक वकिलांनी सुद्धा इकडे उर्मिलाला खूप झापलेलं असतं आणि स्वतःच्या मनाचं काही करू नको अशी सक्त ताकीद दिलेली असते. इकडे आता अजित आणि रत्ना या दोघांना समजवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजित आणि रत्ना उर्मिला आणि विक्रांतला सांगत असतात, जाऊ दे दादा वहिनी, झालं ते झालं गेलं विसरून जाऊ आणि आपण पुन्हा एकदा नव्याने एकत्र राहू. आपल्या घरची भांडणं चार चौघात अशी उघड्यावर आणणं योग्य नाही, लोक नावं ठेवतील. तेव्हा आता इकडे विक्रांत त्याच्या आईला रत्नाला बोलत असतो, आई, तू तर बोलूच नको. तुम्ही दोघं त्या सगळ्यांना मिळालेले आहात. तुम्हाला आमच्या घरात राहायचं असेल तर राहा, नाही तर जा त्यांच्यासोबत राहायला. तेव्हा आता इथे अजित खूप आक्रमक होतो आणि विक्रांतला बोलतो, दादा, तोंड सांभाळून बोल. तू खूप चुकीचं वागत आहे. आबांनी आणि मालती आईने आपल्यावर खूप चांगले उपकार केलेले आहे आणि त्या उपकाराची तू खूप वाईटरित्या अशी परतफेड करत आहे. मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही. तू जा आणि मालती आईची आणि आबांची माफी माग आणि हे सगळं प्रकरण इथंच मिटव. आपण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र पुन्हा राहू. पण इकडे विक्रांतला आणि या उर्मिलाला अजिबातच या दोघांचं म्हणणे पटत नसतं. उर्मिला बोलत असते, तुम्ही आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्हाला जसं वागायचं आणि जसं करायचं ते आम्ही करू. आणि या राणीने आज माझा जो भर कोर्टात पाणउतारा केलेला आहे त्याचं फळ तिला भोगावंच लागेल. त्याचा बदला मी घेतल्याशिवाय अजिबात राहणार नाही. इथे आता ही उर्मिला आणि विक्रांत अजूनच द्वेषाने इकडे पेटून उठलेले असतात. त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतं ह्याचा अंदाजही लागत नाही. तितक्यात आता त्यांना कारखानीस वकिलांचा फोन येतो. वकील सांगत असतात, उद्या आपल्याला कोर्टात एक मोठा जबरदस्त प्लॅन करायचा आहे. तुम्ही सगळे तयार आहात ना? आता इकडे वकील या दोघांना एक घाणेरडा प्लॅन सांगतो. कारखानीस वकील आता ह्यांना सांगत असतो की राणी आता एक बाजू जिंकल्यामुळे खूप खुश असेल आणि ती गाफील असेल. उद्या कोर्टामध्ये तिच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे याची तिला कल्पनासुद्धा नाही आहे. उद्या कोर्टामध्ये खूपच मजा येणार आहे. या राणीने या कारखानीस वकिलाला चॅलेंज दिलं आहे. तो आजवर कधीही हारला नाही आणि या नवख्या वकिलाकडून हारेल, या मुलीकडनं हारेल ही गोष्ट अशक्य आहे. आणि आता सुंदर सकाळ उगवलेली असते, सुंदर दिवसाची नवीन सुरुवात झाली असते. कोर्टामध्ये एक नव्याने खटला आज भरला गेलेला असतो. तेव्हा आता राणी इकडे आता
इंद्रजित महाडिकांची बाजू आता इकडे जज साहेबांसमोर मांडत असते. राणी बोलत असते, जज साहेब, इंद्रजित महाडिक हे खूप स्वभावाने छान आहे. त्यांचा त्यांच्या मोठ्या भावावर आणि कुटुंबावर खूप प्रेम आणि विश्वास आहे. त्यांनी खूप विश्वासाने विक्रांत महाडिक यांना त्यांच्या कंपनीत जागा दिली होती आणि घरातला मोठा भाऊ आणि विक्रांत महाडिक हे घरचे छोटा भाऊ होते. पण विक्रांत महाडिकांच्या हातामध्ये कसलीही सत्ता नव्हती. पण इंद्रजितच्या हातामध्ये सगळी सत्ता असल्यामुळे विक्रांत महाडिक हे खूप क्रूर आणि कपटी होते. त्यांना पहिल्यापासूनच संपत्तीची हाव होती. पण याची जरासुद्धा कल्पना इंद्रजित महाडिक यांना नव्हती. इंद्रजित महाडिक एके दिवशी कामाच्या निमित्ताने बाहेर जाणार होते. ह्याच संधीचा फायदा या विक्रांत महाडिकांनी घेतला आणि इथे इंद्रजित महाडिकांना त्यांनी या पेपर्सवर सही पाडायला भाग बोलले. ते बोलले, खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे आणि आपल्या कंपनीसाठी हे क्लायंट खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे दादा, इंद्रजित, तू याच्यावर सही कर, जेणेकरून आपल्या कंपनीचा फायदा होईल. आणि घाईत आणि कामाला निघालेल्या ह्या इंद्रजित महाडिकांनी आपल्या मोठ्या भावावर एकदम हक्काने विश्वास ठेवून या पेपर्सवर सही केली. पण या विक्रांत महाडिकांनी इंद्रजित महाडिकांनी यांचा विश्वासघात केला आणि त्यांनी त्यांच्या घराच्या पेपर्सवर खोटं बोलून सह्या घेतल्या. जज साहेब, मी तुम्हाला विनंती करते की ह्या इंद्रजित महाडिकांवर तुम्ही फसवणुकीचा आणि प्रॉपर्टी हडप करण्याचा दावा लावावा, अशी माझी कोर्टाला नम्र विनंती आहे. एक भावूक नातं असलेल्या आणि एक विश्वासाला तडा घालवलेल्या ह्या नालायक व्यक्तीला तुम्ही जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी, अशी माझी विनंती आहे. आता राणी तिच्या जागेवर जाऊन बसते. आता हे कारखानीस वकील पुढे येतात आणि बोलतात, माझ्या नवशिक्या या राणी महाडिक या वकिलाने इथे त्यांच्या क्लायंटची बाजू खूप छान प्रकारे मांडली आहे. पण जज साहेब, हे विसरत आहात की इंद्रजित महाडिकांनी सखुशीने ही सगळी बंगला प्रॉपर्टी ह्या विक्रांत महाडिक यांच्या नावावर केली आहे. शिवाय ज्या नोटरी वकिलाकडनं हे सगळं करवून घेतलं आहे ते आता सध्या इथे उपस्थित आहेत. मी त्यांना साक्ष देण्यासाठी इथे कटघऱ्यात बोलवू इच्छित आहात. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की हो, बोलवा. आता इकडे हे नोटरी वकील कुलकर्णी आता साक्ष देण्यासाठी कटघऱ्यात येतात आणि कुलकर्णी वकील एकदम सर्रासपणे खोटं बोलत असतात. ते सांगत असतात की हो, या इंद्रजित महाडिकांनीच माझ्याकडनं पेपर्स बनवून घेतले आणि ह्या विक्रांत महाडिकांच्या नावावर सखुशीने हे घर आणि सगळी प्रॉपर्टी केली आहे. आबा आणि इंद्रजित महाडिक हे दोघेही माझ्याकडे हे पेपर्स बनवाय आले आहे आणि हा जो काही व्यवहार आहे तो माझ्यासमोरच माझ्या साक्षीने झालेला आहे. मी स्वतः त्यांना पेपर्स बनवून दिले आणि ह्या इंद्रजित महाडिकने या विक्रांत महाडिकच्या नावावर ही सगळी आबांच्या इच्छेखातर सगळी प्रॉपर्टी केली आहे आणि हा बंगला नावावर केला आहे. त्यामुळे इथे फसवणुकीचा दावा लावणं अगदी वायफट गोष्ट आहे. आता राणीची वेळ येते आणि राणी ह्या कुलकर्णी वकिलाची चांगलीच फिरकी घ्यायला आलेली असते. राणी विचारते, तुम्ही तिथे होता नक्कीच? आजवर तर मी तुम्हाला कधी ह्यांच्यासोबत बोलताना पाहिलं नाही. तेव्हा आता हे कुलकर्णी बोलतात, हो अगदी, मी होतो तिथं. आता हे घर नावावर ह्या विक्रांत महाडिकांच्या नावावर करण्यासाठी अगदी कोणाचाच नकार नव्हता, फक्त तुमचा नकार होता. तुम्हीही तिथं होत्या. आता हा इतका धडधडीत खोटं बोलत असतो नोटरी वकील हा, यांनी तर आता राणीला सुद्धा तिथं उपस्थित केलेलं असतं. राणी तिथे आता आक्रमक होते आणि बोलते, खोटं बोलताय तुम्हाला ही गोष्ट महागात पडेल. पण आता इथे जो कोर्टामध्ये जज साहेब बोलतात, तुम्ही कोर्टाच्या मर्यादा सांभाळा राणी महाडिक. तेव्हा राणी सॉरी बोलते आणि आता इथे त्या वकिलाची पुन्हा एकदा चौकशी करू लागते. पण हा नोटरी वकील कुलकर्णी वकील खूपच खोटं नाटं बोलत असतो. तेव्हा राणी बोलते, मी ह्यांची आता उलट तपासणी घेण्यासाठी आणि दुसरी साक्ष म्हणजेच मी इथे आबांना बोलवू इच्छित आहे. आता आबा कटकऱ्यात येतात आणि ते बोलू लागतात. राणी त्यांना विचारते, तुम्ही या वकिलाला ओळखता? तेव्हा आबा बोलतात, अजिबात नाही. या वकिलाला मी आजवर कधीही भेटलो नाही आणि ह्या वकिलाचा आणि माझा कधीही संबंध आलेला नाही. तेव्हा आता कारखानीज वकील बोलतात की जज साहेब, आबांच्या मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळं त्यांना काही आठवत नाही. त्यांची साक्ष इथे ग्राह्य धरता येणार नाही. तेव्हा आता इकडे राणी बोलते, नाही, आता आबांना सगळं काही आठवत आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा कारखानीज वकील बोलतात की नाही,
नाही जज साहेब, तुम्ही मला त्यांच्या मेंदूची परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी." तेव्हा आता इकडे जज साहेब बोलतात, "परमिशन ग्रँटेड." आता हे कारखानीस वकील आबांना खूप उलटे-पुलटे कसेही प्रश्न विचारतात आणि आबा इथे खूप गोंधळून जातात. त्यांना विचारतात, की "तुम्ही तुमच्या गोळ्या कशा घेतात? तुम्ही किती गोष्टी किती वेळा विसरल्या आहात?" आबा बोलले, "5-6 गोष्टी मी आजपर्यंत विसरलो आहे आणि माझ्या गोळ्या मी घेत नाही. माझी सूनबाई राणीच माझ्या गोळ्या माझ्या वेळेनुसार मला आणून देते." तेव्हा आता इथे कारखानीस वकील बोलतात, "पॉइंट टू नोटेड मिलॉर्ड." बघा, मी बोललो ना, की ह्यांची साक्ष आपण ग्राह्य धरू शकत नाही, कारण आबांच्या मेंदूचं ऑपरेशन झालं आहे. ते खूप काही विसरतात आणि इकडे कारखानीस वकील आबांना खूप उलटे-सालटे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडतात आणि इथे कोर्टामध्ये असं सिद्ध करतात, की हे आबा विसराळू आहे आणि त्यांना काही आठवत नाही, ते बिनकामाचे आहे. आणि हे शब्द ऐकता कोणत्याही मुलाला वाईटच वाटेल. स्वतःच्या वडिलांविषयी असे शब्द ऐकताच इकडे इंद्रजित खूप आक्रमक होतो आणि कारखानीस वकिलावर डायरेक्टच हल्ला करतो. कोर्टाचं वातावरण आता खूप बिघडलेलं असतं. इथे सगळीकडे दंगाच झालेला असतो. तेव्हा जज साहेब म्हणतात, की कोर्टात खपवून घेणार नाही. कोर्टाचा नियमभंग केल्यामुळे इंद्रजित महाडिक तुम्हाला कठोर शिक्षा दिली जाऊ शकते. तेव्हा राणी आता इथे कोर्टात इंद्रजितच्या वतीने माफी मागते आणि इंद्रजितला समजावते, "सर, अहो तुम्ही असं करू नका. कोर्टात असं वागणं खपवून घेतलं जाणार नाही." आणि इंद्रजितला त्या महाडिक वकिलांना सॉरी बोलायला लावते आणि जज साहेबांची माफी मागून पुन्हा ती पुढची तारीख जज साहेबांकडे मागते आणि विनंती करते, "सध्या माझ्याकडे काहीही पुरावे नाही. तुम्ही मला प्लीज पुढची तारीख द्या आणि मी हे सगळं सिद्ध करून दाखवेल, की हे जे काही कुलकर्णी वकील, नोटरी वकील बोलत आहेत ते सगळं खोटं आहे आणि विक्रांत महाडिकांनी इंद्रजित महाडिकांच्या फसवून सह्या घेतल्या आहे. हे सिद्ध करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे." आणि आता इकडे जज साहेब राणीच्या विनंतीला मान देतात आणि त्यांना पुढची तारीख देऊन इथेच कोर्टाचं कामकाज थांबवतात. आता दुसरीकडे या नोटरी वकिलाने खोटं बोललेलं असतं आणि इकडे कारखानीस वकिलाच्या पदरामध्ये खूप छान यश मिळाल्यामुळे हे नोटरी वकील, कारखानीस वकील आणि शिवाय हा विक्रांत महाडिक हे सगळेजण आता एकत्र बसून खूप छान पार्टी करत असतात आणि सांगत असतात, "आपण कोर्टामध्ये कसं खोटं बोललो, कसं उल्लू बनवलं, जज साहेबांना कसं आपलं म्हणणं पटलं आणि त्या आबा महाडिकला आपण कसं येड्यात काढलं, राणीचं कसं तोंड पडलं." या सगळ्यावर यांची खूप छान चर्चा रंगलेली असते आणि हे चांगली पार्टीच करू लागलेले असतात. तेव्हा आपला हा जो अजित असतो ना, तो आणि रत्नाई हे सगळे घरातच असतात आणि या सगळ्यांचं बोलणं चोरून ऐकत असतात. तेव्हा अजितला एक कल्पना येते, की आपण आता या सगळ्यांचं हे जे काही सत्य आहे ते आता इंद्रजित दादा आणि वहिनीसमोर आणायचं. तेव्हा अजित आता या सगळ्यांचा छान मस्तपैकी व्हिडिओ क्लिप काढतो आणि आपल्या फोनमध्ये सेव्ह करतो. शिवाय आता तो गपचूप तिकडे इंद्राला आणि राणी वहिनीला भेटायला जातो आणि हा घडला प्रकार त्यांना सांगतो आणि त्यांच्या हातामध्ये हा मजबूत पुरावा देतो. आता राणी इकडे खूप खुश झालेली असते आणि इंद्राही, कारण त्यांच्या हातामध्ये एकदम असा ठोस पुरावा लागलेला असतो. तेव्हा आता दुसऱ्या तारखेला कोर्टामध्ये पुन्हा एकदा ही केस उभी राहिलेली असते आणि नोटरी वकील शिवाय हे सगळेजण तिथे कोर्टात हजर असतात. आता राणीकडे एक खूप मोठा हुकमाचा एक्का असल्यामुळे राणी तर खूप मनातल्या मनात खुश असते आणि कारखानीस वकील राणी हरणार या भावनेने इकडे खूप गर्वाने फुगलेला असतो आणि राणीला खूप काही सुनवत असतो. पण राणी एकदम आज शांत असते आणि इंद्रा, घरातले सगळेच एकदम शांत राहून कोर्टामध्ये फक्त जे काही घडणार या सगळ्याची मजा घेणार असतात. आता राणी जज साहेबांसमोर उभी राहते आणि ह्या नोटरी वकिलाला पुन्हा एकदा कटघऱ्यात बोलवते आणि त्याला सगळे प्रश्न पुन्हा एकदा रिपीट विचारते. आता मात्र उत्तर देताना हा नोटरी वकील खूप घाबरलेला असतो आणि गडबडलेला असतो. तेव्हा जज साहेबांच्या लक्षात घडला सगळा प्रकार येतो आणि राणी पुराव्यासहित सिद्ध करते, की हा नोटरी वकील विकला गेलेला आहे आणि हा तोतया आहे. कारखानीस वकील आणि ह्या विक्रम महाडिक यांनी मिळून ह्या वकिलाला इथे उभा केला आहे आणि खोटी साक्ष द्यायला लावली आहे. शिवाय पुराव्यानिशी हे कोर्टामध्ये सिद्ध झाल्यामुळे इकडे आता कारखानीस वकील आणि विक्रांत चांगलेच तोंडावर पडलेले असतात. कोर्टाने आता अशी कोर्टाची फसवणूक केल्याबद्दल कारखानीस वकिलावर आणि ह्या
विक्रांत माडीवर चांगलाच पैशाचा दंड सुनावलेला असतो. कोर्टाबाहेर आल्यानंतर हा तोतया वकील राणी आणि इंद्राच्या समोर येतो. राणी आणि इंद्रा त्या वकिलाच्या समोर जातात आणि बोलतात, वकिली पेशाला काळिमा फासणारे आज कृत्य तुम्ही केले आहे. 4 पैशासाठी विकले जाणारे तुमच्यासारखे वकील असतात म्हणूनच आमच्यासारख्या चांगल्या वकिलांची या आपल्या देशामध्ये बदनामी होत आहे. तुम्हाला लाज नाही वाटली का तुमचा हा पेशा विकून खाताना? आणि इकडे आता हा इंद्रा ह्या वकिलाच्या अशी सणसणीत कानाखाली वाजवतो आणि बोलतो की पुन्हा अशा घाणेरडे कृत्य करायचे नाही आणि चांगल्या माणसांच्या विरोधात 4 पैशासाठी अशी घाणेरडी साक्ष द्यायची नाही. अशा प्रकारे इकडे राणीने आबांवर झालेला आरोप शिवाय वकिलाने केलेले हे कारस्थान खोडून काढलेलं असतं. कारखानीस वकील चांगलाच तोंडावर पडलेला असतो आणि राणीला चांगला ढळढळीत असा विजय मिळालेला असतो. तर मग प्रेक्षकांनो, कसं वाटला हुकमाची राणी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? तुम्हाला पाहायला आवडेल का? ह्या येणाऱ्या या भागामध्ये हा जो काही ट्विस्ट येणार आहे याबद्दल तुमचं काय म्हणणे आहे? तुम्हाला जर ही मालिका आवडत असेल आणि मालिकेचे जर असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका.